हॅलो एव्हरीवन. मागच्या लेक्चरमध्ये आपण रोड पेवमेंट बघितलेलं. रोड पेवमेंट अँड पुढचे मेथड्स ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ रोड, फ्लेक्झिबल पेवमेंट, रिजिड पेवमेंट, त्याचे मेथड्स बघितलेले, कंपोनंट्स बघितलेले फ्लेक्झिबल पेवमेंटचे, रिजिड पेवमेंटचे. तो व्हिडिओ परत बघा, नाही समजलं तर मला विचारा. सगळे आपण कंपोनंट्स बघितलेले, टाईप्स ऑफ पेवमेंट्स बघितलेले, फ्लेक्झिबल पेवमेंट, रिजिड पेवमेंट, काय फरक असतो त्यात आणि कोणतं मटेरियल यूज केलं जातं. फ्लेक्झिबल पेवमेंट म्हणजे आपले डांबराचे रोड म्हणतो आपण, ते टार वापरून आपण जे कन्स्ट्रक्ट करतो, बिटुमेनचा यूज करून जे आपण रोड कन्स्ट्रक्ट करतो त्यांना फ्लेक्झिबल पेवमेंट म्हणतो आपण. आणि असा शेप तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितला असेल का, रोड असा खाली दबलेला असतो, याला काय म्हणतो आपण. हा शेप मॅक्झिमम आपल्याला कुठे बघायला भेटतो, फ्लेक्झिबल पेवमेंट, डांबराचे रोड असतात तिथे. पण रिजिड पेवमेंटमध्ये असा शेप तुम्हाला बघायला भेटणार नाही. असा शेप कुठे, आता आपला नॅशनल हायवे आहे, मुंबई गोवा हायवे, तिथे तुम्हाला असा शेप कुठे दिसणार नाही. जर काही वर्षांनी जर तिथली जमीन खाली सेटल झाली तर तुम्हाला असं दिसेल, रोड डायरेक्ट तुटलेला दिसेल. असा समजा अशी तिथली खालीची मातीची भर असते टाकलेली, ती जर सबग्रेड असते, ती जर सेटल झाली खाली तर तुम्हाला असा शेप दिसेल. तिथे डायरेक्ट तुम्हाला खड्डे दिसतील, कॉन्क्रीटचे तुकडे दिसतील तिथे. आणि आपण हे स्ट्रक्चर बघितलेलं, बऱ्याच वेळा स्ट्रक्चर विचारलं जातं फ्लेक्झिबल पेवमेंटचं. हे रिजिड पेवमेंटचं आहे आणि हे स्ट्रक्चर फ्लेक्झिबल पेवमेंटचं आहे. फ्लेक्झिबल पेवमेंट म्हणजे फ्लेक्झिबल पेवमेंटमध्ये किती कोर्स असतात ते बघा, 1 2 3 4 कोर्स असतात. सब बेस कोर्स, बेस कोट अँड वेरिंग कोर्स. आणि खाली एकदम सबग्रेड असते ही माती, जी कॉम्पॅक्ट केली जाते पहिल्यांदा, त्याच्यानंतर हे सब बेस कोर्स टाकला जातो, त्याच्यावर नंतर बेस कोर्स, नंतर बेस कोट अँड वेरिंग कोर्स. त्यांच्यामध्ये काय काय असतात ते मी सांगितलेलं तुम्हाला. लेयर्स कोट्स असतात, प्राईम कोट असतो. प्राईम कोट कुठे यूज केला जातो तर परवियस सॉईल असते, म्हणजे जिथे पाणी झिरपतं त्या ठिकाणी, म्हणजे WBM रोड, वॉटर बाउंड मॅकडम. आपल्या गावात आता दिसत नाही पण पहिल्यांदा असायचे हे रोड्स, जिथं मातीचा आणि दगडाचा यूज केला जातो आणि रोड कन्स्ट्रक्ट करतात. टॅग कोट कुठे, जिथं इम्परवियस सॉईल असते, म्हणजे जिथं वॉटर पर्कोलेट होत नाही आहे, म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटचे रोड्स असतात तिथे. सील कोट म्हणजे पाणी आतमध्ये टॉप लेअरला टाकला जातो. आता रोडचा समजा हा एक रोड आहे, त्याच्यावरती टॉप पोर्शनला काय टाकला जातो, सील कोट, जेणेकरून आतमध्ये वॉटर जाणार नाही, रोडच्या स्ट्रक्चरमध्ये वॉटर जाणार नाही. जर रोडमध्ये आतमध्ये जर वॉटर पर्क्युलेट झालं तर काय होईल, जर रोडमध्ये आतमध्ये जर वॉटर पर्क्युलेट झालं, एकच मिनिट, जर वॉटर रोडमध्ये आतमध्ये पर्क्युलेट झालं ना तर रोड पूर्ण खचून जाईल, पूर्ण तो ॲग्रिगेट असेल ते बाहेर निघतील, डांबर निघून जाईल वरचं, सगळे हे प्रॉब्लेम्स येतील. ठीक आहे. नेक्स्ट आहे, आपण हे कोट बघितलेले. नेक्स्ट आता बघूया, हे कन्स्ट्रक्शनचे मेथड्स पण बघितलेले. मेथड्स ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ सिमेंट कॉन्क्रीट रोड, अल्टरनेट बे मेथड, कंटिन्युअस बे मेथड, एक्सपान्शन जॉईंट अँड स्ट्रिप मेथड. अल्टरनेट बे मेथड बघितलेले आपण, जिथं एक 5 मीटरचा स्पॅन कन्सिडर केला जातो आणि तो पार्टमध्ये डिवाईड केला जातो. 1 2 3 4 5 स्पॅनमध्ये डिवाईड केलेला आहे. आणि तिथे हे अल्टरनेट बेज म्हणजे पहिला, तिसरा आणि पाचवा हा पोर्शन काय करतात, कन्स्ट्रक्ट करतात. डबल लेनमध्ये असं होतं, अल्टरनेट असे 1 2 3 4 5, मग अल्टरनेट असे कन्स्ट्रक्ट करत जातात. हे कशासाठी असतात, याच्यामध्ये जॉईंट्स टाकायला इझी पडतात. इथे जर जॉईंट्स टाकायचे असतील, एक्सपान्शन जॉईंट्स, तर ते इझी होऊन जातं आणि कन्स्ट्रक्ट करायला पण इथे बॉन्डिंग व्यवस्थित होतं. त्यामुळे हे अल्टरनेट बे मेथड वगैरे यूज होतात. कंटिन्युअस बे मेथड म्हणजे एक साईड पूर्ण कन्स्ट्रक्ट केली जाते, नंतर हा लॉंगिट्युडिनल जॉईंट असतो मला, तो पुढे तुम्हाला येईल, याला कंटिन्युअस बे मेथड म्हणतात. आता ह्या लेक्चरमध्ये आपण जॉईंट्स बघणार आहोत, टाईप्स ऑफ जॉईंट्स. मेनली जॉईंट्स का प्रोव्हाइड केले जातात रोडमध्ये, तर एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन. आपलं कॉन्क्रीट असतं, आता तुम्हाला कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीमध्ये झालं असेल कदाचित, कॉन्क्रीट असतं ते स्ट्रॉंग इन कंप्रेसिव्ह टेस्टिंग मशीन तुम्हाला प्रॅक्टिकल होतील कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीमध्ये याच्यावर. तर कॉन्क्रीट एक कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ असते आणि टेन्साईल स्ट्रेंथ असते. कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ म्हणजे काय, तर आपण जर कॉन्क्रीटचा एक क्यूब घेतला, चौकोन ठोकळा घेतला आणि तो दाबला, एका मशीनमध्ये दाबला, तर तो खूप स्ट्रेंथ असते त्याची. पण
एखादा जर आपण स्लॅब कन्सिडर केला किंवा एखादा स्ट्रीप जर कास्ट केली आपण कॉन्क्रीटची आणि ती दोन्ही साईडने पुल करणे आणि पुश करणे, जर आपण कॉन्क्रीटची एक स्ट्रीप कन्स्ट्रक्ट केली आणि ती जर पुल केली तर ते लगेच कॉन्क्रीट तुटतं, कारण ते ब्रिटल मटेरियल आहे. कॉन्क्रीट स्ट्रॉंग इन ते कॉम्प्रेशन लोड तो जास्त घेतो. तुम्हाला जर कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीमध्ये झालं असेल तर लगेच समजेल, नाहीतर तुम्हाला जरा वेळ लागेल हे समजायला. मी तुम्हाला गुगल मीटमध्ये हे समजावून सांगण्याचं ट्राय करेन. पण काय होतं, कॉन्क्रीट स्ट्रॉंग इन कम्प्रेशन, कॉन्क्रीट स्ट्रॉंग असतं कम्प्रेशनमध्ये, पण टेन्शनमध्ये हे वीक असतं. आणि कॉन्क्रीटचं मेन काय असतं, तर टेम्परेचर वाढलं तर कॉन्क्रीट काय होतं, एक्सपॅन्ड होतं. आपल्याला दिसत नाही डोळ्यांनी, पण कॉन्क्रीटचे रोड तुम्ही बघितलात तर त्याच्यात तुम्ही आता मुंबई गोवा हायवे, आता आपलाच हायवे बघितला तर त्याच्यावर तुम्हाला लाईन्स असे दिसतात बघा, असे लाईन्स तिथे दिसतात. तुम्ही जर व्यवस्थित बघितले असेल तर प्रत्येक 5 मीटरवर असे लाईन्स आहेत. पण हे जॉईंट्स आपल्याला एक्सपान्शन जॉईंट्स हे स्टील आतमध्ये असतं, त्यामुळे आपल्याला ते दिसत नाही. सेंटरला असतात बरोबर आतमध्ये आणि वरती कॉन्क्रीट टाकलेलं असतं, त्यामुळे ते दिसत नाही. पण हे आपल्याला कॉन्ट्रॅक्शन जॉईंट दिसतात, हे मी तुम्हाला सांगतो एक्सप्लेन करून व्यवस्थित. पण कॉन्क्रीटचं मेन काय असतं, ते कॉन्क्रीट टेम्परेचर वाढलं की कॉन्क्रीट एक्सपॅन्ड होतं. जर थंड झालं, कोल्ड कंडिशनमध्ये कॉन्क्रीट काय होतं, कॉन्ट्रॅक्ट होतं, एकत्र असं आकुंचन पावतं म्हणतात ना, त्याच्यात मराठीत आकुंचन म्हणतात, तसं ते जवळ होतं आणि ते टेम्परेचर वाढलं तर ते एक्सपॅन्ड होतं. त्यामुळे त्यामध्ये आपल्याला जॉईंट्स टाकावे लागतात, एक्सपान्शन जॉईंट, कॉन्ट्रॅक्शन जॉईंट्स, लॉंगिट्युडिनल जॉईंट्स. हे तुम्हाला मी आता पुढे एक्सप्लेन करतो आहे. या डायग्राममध्ये बघा, तुम्हाला एक वेगळी पण डायग्राम मी दाखवतो. तर या डायग्राममध्ये तुम्ही बघा, या डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता एक रोडचा एक पोर्शन आहे आणि इथे हा सेंटरला एक जॉईंट दिसतो आहे, असं पूर्ण लाईन आहे. दोन पोर्शन हे सेपरेट केले जातात. एकदा तुम्हाला व्यवस्थित दाखवतो आहे, ते बघू शकता. हा पूर्ण एक पोर्शन आहे, याला मी 1 म्हटलं, आणि हा एक पोर्शन आहे रोडचा, याला पण 2 नंबर देऊया. हा दुसरा एक पोर्शन आहे. हे पूर्ण वेगवेगळे पोर्शन आहेत आणि यामध्ये एक अशी लाईन असते, तुम्ही बघितलं असेल मुंबई गोवा हायवेला पण आहेत अशी लाईन्समध्ये जॉईंट्स असतात. हे सेपरेट केले जातात 2 पोर्शन. याला काय म्हणतो आपण, लॉंगिट्युडिनल जॉईंट्स. तुम्हाला एक डायग्राम दाखवतो, तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. मग ह्या डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता, इथे बघितलं तर तुम्हाला दिसेल. ओके, सो ह्या डायग्राममध्ये बघा, ते ही सेंटरला ही एक सेंटरने जो जॉईंट जातो आहे हा पूर्ण, ह्याला लॉंगिट्युडिनल जॉईंट म्हणतात. हा सेंटरने जातो आहे, ह्याला लॉंगिट्युडिनल जॉईंट म्हणतात. आणि हे आडवे दिसतात, यांना ट्रान्सवर्स जॉईंट म्हणतात. लॉंगिट्युडिनल जॉईंट्स अँड ट्रान्सवर्स जॉईंट असे 2 टाईप्सचे जॉईंट्स आहेत. तर इथे आपण परत जाऊया डायग्राममध्ये. तर या डायग्राममध्ये बघा, इथे हा कुठचा जॉईंट आहे, लॉंगिट्युडिनल जॉईंट, आणि हे ट्रान्सवर्स जॉईंट आहेत. ओके, इथे बघू शकता 2 टाईप्सचे जॉईंट्स असतात, लॉंगिट्युडिनल जॉईंट्स अँड ट्रान्सवर्स जॉईंट. ओके, सो लॉंगिट्युडिनल जॉईंट्स कुठे प्रोव्हाइड करतात. द लॉंगिट्युडिनल जॉईंटची एक डेफिनेशन बघूया. द जॉईंट्स प्रोव्हाइडेड इन द लॉंगिट्युडिनल डायरेक्शन बिटवीन द 2 स्ट्रिप्स. आता 2 स्ट्रिप्स आहेत इथे रोडच्या. ते ही पहिली स्ट्रीप आहे, आणि ही दुसरी स्ट्रीप आहे, बरोबर. द जॉईंट्स प्रोव्हाइडेड इन द लॉंगिट्युडिनल डायरेक्शन बिटवीन द 2 स्ट्रिप्स ऑफ रोड स्लॅब व्हेन द पेमेंट एक्झिस्ट विड्थ 4.5 मीटर. आता ही विड्थ आहे या साईडची 4.5 मीटरपेक्षा जर जास्त असेल, 4.5 मीटरपेक्षा जर जास्त असेल तर काय करावं लागतं आपल्याला, लॉंगिट्युडिनल जॉईंट प्रोव्हाइड करावा लागतो. आलं, समजलं असेल सगळ्यांना. ह्याला काय म्हणतात, लॉंगिट्युडिनल जॉईंट. आणि लॉंगिट्युडिनल जॉईंटचा एम काय असतं, तर इथे बघा, द 2 पोर्शन ऑफ स्लॅब टुगेदर ॲट द सेम लेवल, मेंटेन द 2 पोर्शन ऑफ द स्लॅब टुगेदर ॲट द सेम लेवल. या 2 स्लॅब्स आहेत, यांना एकत्र धरून ठेवण्याचं काम कोण करतं,
मेंटेन करण्याचं, एका लेवलला मेंटेन करण्याचं काम कोण करतं? लॉंगिट्युडिनल जॉईंट. आणि ह्या लॉंगिट्युडिनल जॉईंटमध्ये असे हे बार्स प्रोव्हाइड केलेले असतात. ह्या असे बार्स, स्टील बार्स प्रोव्हाइड केलेले असतात. सगळ्यांना माहिती असतील, बघितले असतील, बिल्डिंग्समध्ये कॉलम्समध्ये बीममध्ये जे यूज होतात तेच बार्स इथे हे यूज होतात. यांना काय म्हणतो आपण? टाय बार्स. यांना काय म्हणतात? टाय बार्स. इथे डायग्राममध्ये मेन्शन नाही आहे, तुम्ही मेन्शन करून ठेवा. यांना काय म्हणतात? टाय बार्स. इथे साईडला लिहून ठेवा, TIE, टाय बार्स. टाय बार्स ते डायग्राममध्ये दिलेलं नाही आहे, पुढे असेल कुठेतरी. यांना टाय बार्स म्हणतात. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. आता या डायग्राममध्ये तुम्ही टाय बार्स बघू शकता. समजा आता एक डायग्राममध्ये हा दाखवतो तुम्हाला. समजा हा रोड असा पुढे जातो आहे आणि याचे 2 स्ट्रिप्स आहेत. ही एक स्ट्रीप आहे आणि ही एक स्ट्रीप आहे. समजा हा रोड असा पुढे जातो आहे आणि तेवढीच पोर्शन तुम्हाला दाखवले आणि हा बार्स असे प्रोव्हाइड केलेले आहेत. हे बघू शकता तुम्ही, हे बार्स. या बार्सना काय म्हणतात? टाय बार्स. TIE, टाय बार. मेन्शन करून ठेवा, टाय बार्स म्हणतात यांना. कशासाठी प्रोव्हाइड करतात? तर 2 स्लॅब्स आहेत, 2 स्ट्रिप्स आहेत रोडच्या, त्यांना एका लेवलला मेंटेन करण्यासाठी. जर हे बार्स नाही प्रोव्हाइड केले जॉईंट्समध्ये तर ते वर खाली होऊ शकतात. कॉन्क्रीट, आणि आधीच सुरुवातीला मी सांगितले तुम्हाला, कॉन्क्रीट स्ट्रॉंग इन कॉम्प्रेशन, वीक इन टेन्शन. टेन्शन आलं तर हे काय होईल? कॉन्क्रीट डायरेक्ट इथून ब्रेक होईल. त्यामुळे आपल्याला बार प्रोव्हाइड करावे लागतात. हे तुम्हाला कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीमध्ये पुढे होईल, त्यावेळी हे क्लिअर होत जाईल तुम्हाला सगळं. ठीक आहे, आता आपण टाईप्स बघूया. टाईप्स ऑफ लॉंगिट्युडिनल जॉईंट. काय काय टाईप्स आहेत लॉंगिट्युडिनल जॉईंट्सचे ते बघूया. तर पहिला आहे प्लेन बट जॉईंट. इथे बघू शकता तुम्ही, एक कॉन्क्रीटचा रोड आहे, क्रॉस सेक्शन दिला आहे. क्रॉस सेक्शन सगळ्यांना समजत असेल, तरी पण मागच्या डायग्राममध्ये जाऊन दाखवतो. समजा हा रोडचा प्लॅन आहे. जर आपण वरून रोड बघितला वरून, तर आपल्याला असा दिसतो. 2 इकडून जाणारे व्हेकल, इकडून येणारे व्हेकल, अशी 1-2 वे असेल तर, 1 वे असेल तर एका साईडने जातात सगळे व्हेकल्स. समजा हा रोड आहे, इथून मी मधून कट केला आणि ह्या साईडने बघितला, तर मला आतमध्ये काय काय दिसेल? काय काय दिसेल आतमध्ये? जर मी हा रोडमधून कट केला तर मला आतमध्ये काय काय दिसेल? त्याला काय म्हणतात? क्रॉस सेक्शन. त्याला काय म्हणतात? क्रॉस सेक्शन. तर मला काय काय दिसेल आतमध्ये? कॉन्क्रीट दिसेल असं, बरोबर. आणि मधला असा एक जॉईंट दिसेल, जो लॉंगिट्युडिनल जॉईंट आहे, बरोबर. ह्या डायग्राममध्ये जर असा आपण कट केला, उभा कट केला, असं जर आपण उभा हा रोड कट केला, तर यामधले स्टील पण दिसतील. पण आता जॉईंट्सचे टाईप्स असतात वेगवेगळे, ते आपण बघणार आहोत. त्याच्यात दाखवतो तुम्हाला स्टील कुठच्या जॉईंटमध्ये प्रोव्हाइड करतात. तर आता हा सिम्पल बट जॉईंट आहे, त्यामध्ये काय काय होतं ते बघूया. तर असा रोड आपण कट केला तर आपल्याला काय काय? कॉन्क्रीट दिसेल आणि हा लॉंगिट्युडिनल जॉईंट दिसेल. इमॅजिन करू शकता तुम्ही. तर हा लॉंगिट्युडिनल जॉईंट दिसेल. तर प्लेन बट जॉईंट आहे हा. तर प्लेन बट जॉईंटमध्ये इथे स्टील प्रोव्हाइड करत नाहीत. हा प्लेन बट जॉईंट आहे, फक्त कॉन्क्रीटमधला हा जॉईंट आहे. इथे काय स्टील वगैरे प्रोव्हाइड करत नाहीत. द प्लेन बट जॉईंट इज फॉर्म्ड बाय सिम्पली पेंटिंग द जॉईंट फेस विथ ए सीलिंग कंपाऊंड ॲज शोन इन फिगर. इथे फक्त सिम्पल जॉईंट आहे हा. सिम्पल प्लेन बट जॉईंट म्हणतात याला. आणि हा जॉईंट्स म्हणजे काय? जर तुम्ही रोडवर मशीन्स आले, मुंबई गोवा हायवेवर तुम्ही बघितले असतील, असं एक मशीन असतं, त्याला ब्लेड असतं आणि त्याने असा पूर्ण असा जॉईंटचा, या डायग्राममध्ये समजेल तुम्हाला, पूर्ण अशी मशीन अशी फिरवत नेतात. पूर्ण हा जॉईंट असा खोदत नेतात, पूर्ण असा ट्रान्सफर जॉईंट्स मारले जातात त्याने मोस्टली. तर लॉंगिट्युडिनल जॉईंट हे कन्स्ट्रक्ट करतानाच असतात. आणि त्यामध्ये काय करतात? सिलर म्हणजे काय? ब्युटिमेन असतं मोस्टली. तुम्हाला एक डायग्राम दाखवतो, हे बघू शकता तुम्ही. असं हे ब्युटिमेन काय करतात? फिल करत जातात जॉईंटमध्ये त्या. अजून एक डायग्राम हे बघा, या डायग्राममध्ये पण बघू शकता. असं एक ब्युटिमेन असतं, ते ब्युटिमेन म्हणजे डांबर, ते फिल करत जातात. त्यामुळे काय होतं? कॉन्ट्रॅक्शन आणि एक्सपान्शन व्हायचं असेल त्या जॉईंटला, तरी पण ते इझिली होतं तिथे. त्यामुळे तिथे काय ते रिकामी तर टाकू शकत नाही. ते रिकामी जर टाकले हे जॉईंट्स, तर काय होईल? वॉटर आतमध्ये जाईल, बरोबर. त्यामुळे ते आतमध्ये स्ट्रक्चरमध्ये जर गेलं वॉटर, तर पूर्ण रोड खराब होऊन जाईल. त्यामुळे ते
फिल करतात जॉईंट्स. ओके, तर तुम्हाला समजलं असेल प्लेन बट जॉईंट विथ टाय बार्स. टाय बार्स समजले, दाखवलेत मगाशी तुम्हाला टाय बार्स कुठे असतात ते. तर ओके, सो नेक्स्ट टाईप बघूया, बट जॉईंट विथ टाय बार. टाय बार आत्ताच दाखवले तुम्हाला. तर इथे काय प्रोव्हाइड केले जातात, टाय बार्स का प्रोव्हाइड करतात, तर ज्यावेळी एक्सपांड होतं त्यावेळी कॉन्क्रीट ज्यावेळी एक्सपांड होतं किंवा कॉन्क्रीट ज्यावेळी वर खाली असं एकाच, आता इथे दाखवतो तुम्हाला, इथे हा एक सेपरेट पोर्शन असणार, हा एक सेपरेट पोर्शन आहे कॉन्क्रीटचा. ज्यावेळी ह्या साईडला लोड येईल त्यावेळी काय होईल, हा पोर्शन खाली जाण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे टाय बार्स प्रोव्हाइड केल्यामुळे काय होतं, हे दोन्ही पोर्शन एकाच लेवलला मेंटेन केले जातात. इथे फक्त टाय बार ॲड केला जातो, बट जॉईंट विथ टाय बार. आणि उरलेला जो जॉईंट असतो, उरलेला जो ओपन पोर्शन असतो, हा ओपन पोर्शन असेल, कट लावला जातो 12 mm. तर 12 mm जो पोर्शन असतो तो सिलर, इथे काय ब्युटिमेन वगैरे फिल केलं जातं. याला काय म्हणतात, बट जॉईंट विथ टाय बार्स. इन दिस टाईप्स ऑफ लॉंगिट्युडिनल जॉईंट टाय बार्स ऑफ 12 to 15 mm डायमीटर्स आर प्रोव्हाइडेड. ह्या बार्सचा, हे बार्स असतात टाय बार्स, त्यांचा डायमीटर किती असतो, 12 mm डायमीटर असतं. ठीक आहे, नेक्स्ट बघूया टंग अँड ग्रूव्ह वॉर्पिंग जॉईंट. वॉर्प म्हणजे काय, ज्यावेळी कॉन्क्रीट एकदम असे पाणी वगैरे कॉन्क्रीटमध्ये जास्त असतं त्यावेळी ते वॉर्प होतं. वॉर्प म्हणजे पिरगळल्यासारखं होतं ते कॉन्क्रीट, त्यावेळी काय ते जॉईंट्स, त्यासाठी पण जॉईंट्स असतात, टंग अँड ग्रूव्ह वॉर्पिंग जॉईंट. हा जॉईंट बघूया, हा कसा प्रोव्हाइड केला जातो बघू शकता तुम्ही, डायग्राममध्ये दिसत असेल तुम्हाला. झूम करतो ही डायग्राम थोडीशी. या डायग्राममध्ये तुम्हाला दिसेल टंग अँड ग्रूव्ह. इथे बघू शकता कसा पोर्शन प्रोव्हाइड केला आहे. हा जॉईंट इथे असा पोर्शन असतो, हा एक शेप, आणि उरलेला शेप असा त्याच्यात फिट केला जातो. हा दुसरा, हा पहिला पोर्शन आहे. आणि इथे मध्येच काय असतो, टाय बार असतो. ठीक आहे, इथे एवढाच फरक आहे या जॉईंटमध्ये. इन दिस टाईप्स ऑफ लॉंगिट्युडिनल जॉईंट टाय बार इन्सर्टेड बिटवीन द टू स्ट्रीप विथ एक की. आणि हा पोर्शन आहे, हा कीसारखा काम करतो. इथे बघू शकता हा पोर्शन या पोर्शनमध्ये आतमध्ये घुसतो, त्यामुळे हा कीसारखं काम करतो. टंग अँड ग्रूव्ह वॉर्पिंग जॉईंट याला म्हणतात. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट आहे ट्रान्सफर जॉईंट. आतापर्यंत आपण काय बघितलं, लॉंगिट्युडिनल जॉईंट्स काय, कशाला म्हणतात लॉंगिट्युडिनल जॉईंट्स, कुठे प्रोव्हाइड करतात, का प्रोव्हाइड करतात, आणि त्याचे टाईप्स काय काय आहेत. परत बघण्याची गरज वाटत नाही मला, तरी पण सांगतो टाईप्स. प्लेन बट जॉईंट विथ टाय बार्स अँड टंग अँड ग्रूव्ह वॉर्पिंग जॉईंट. हे 3 टाईप्सचे जॉईंट्स आपण आता बघितले. सो आता नेक्स्ट बघूया ट्रान्सवर्स जॉईंट्स. ट्रान्सवर्स जॉईंट पुन्हा मी डायग्राममध्ये नेतो आहे, पहिल्या डायग्राममध्ये, तिथे समजेल तुम्हाला. तर हे जॉईंट्स असतात ट्रान्सवर्स, आडवे जॉईंट्स. ट्रान्सवर्स म्हणजे आडवे जॉईंट्स असतात. लॉंगिट्युडिनल म्हणजे सरळ जॉईंट्स असतात लॉंगिट्युडिनल डायरेक्शनमध्ये. आणि ही अशी डायरेक्शन असते, ही दाखवतो. ही लॉंगिट्युडिनल डायरेक्शन झाली रोडची, आणि ही ट्रान्सवर्स डायरेक्शन झाली, ही ट्रान्सवर्स जॉईंट. ट्रान्सवर्समध्ये कुठचे जॉईंट्स असतात, तर कॉन्ट्रॅक्शन जॉईंट्स अँड एक्सपान्शन जॉईंट्स. आता हे बघू शकता, हे जॉईंट्स दिसतात जिथं बार प्रोव्हाइड्स आहेत, यांना आपण एक्सपान्शन जॉईंट म्हणतो. इथे बघा मेन्शन केलं डायग्राममध्ये एक्सपान्शन जॉईंट. आणि जे हे 5 मीटर्सवर असतात, एक्सपान्शन जॉईंट्स हे 40 मीटर्सवर असतात. हे दोन एक्सपान्शन जॉईंटमधलं डिस्टन्स हे 40 मीटर्स, 40 मीटर असतं. ओके, आणि जे कॉन्ट्रॅक्शन जॉईंट्स असतात, ह्या जॉईंट्सना काय म्हणतात, इथे मेन्शन केलं हे बघा, कॉन्ट्रॅक्शन जॉईंट. आणि हे कॉन्ट्रॅक्शन जॉईंटमधलं अंतर 5 मीटर असतं. आणि कॉन्ट्रॅक्शन जॉईंटमध्ये बार्स प्रोव्हाइड केलेले नसतात, पण एक्सपान्शन जॉईंटमध्ये बार्स प्रोव्हाइड केलेले असतात. का प्रोव्हाइड करतात बार, कारण पहिल्याच वाक्य मी तुम्हाला सांगितलं आहे, कॉन्क्रीट स्ट्रॉंग इन कम्प्रेशन, वीक इन टेन्शन. ज्यावेळी कॉन्क्रीटमध्ये टेन्शन येतं, ज्यावेळी कॉन्क्रीट एक्सपांड होतं. आता हे 2 जॉईंट्स आहेत, इथे बघू शकता. आता ही एक स्ट्रीप आहे, ही एक स्ट्रीप आहे. हा इथे तुमचा रोड काय होतं, रोडचे 2 स्ट्रीप संपत आहेत, पण आणि इथून काय होते, दुसरी स्ट्रीप पुढे कंटिन्यूअस होते. इथे ब्रेक जॉईंट डील दाखवलेला आहे, बघू शकता तुम्ही. इथून पुढे तुमचा रोड कंटिन्यू आहे. त्यावेळी काय करतात, इथे एक्सपांड होऊ शकतं,
एक्सपांड होऊ शकतं ना तुमचं कॉन्क्रीट. सांगितलं मी तुम्हाला 2 ते 3 mm ते एक्सपांड होतं, कधी कधी गरमीमध्ये एक्सपांड होतं आणि थंडी असेल त्यावेळी कॉन्ट्रॅक्ट होतं ते. त्यामुळे इथे काय करतात, बार प्रोव्हाइड करतात. लॉंगिट्युडनल जॉईंटमध्ये टाय बार प्रोव्हाइड करतात. टाय बार का प्रोव्हाइड करतात, तर 2 स्लॅब 2 पोर्शन्स असतात ते एका जागेवर मेंटेन करण्यासाठी. पण जे याने हे यांना काय म्हणतात, डॉवेल बार्स. हे डॉवेल बार्स का प्रोव्हाइड करतात, तर एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन काय एक्सपान्शन मोस्टली बॅलन्स करण्यासाठी. जर कॉन्क्रीट जर एक्सपांड होत असेल, जर इथे आपण जर आता हे डायग्राम परत हे करतो, जर इथे आपण जर एक्सपान्शन जॉईंट्सचा हा प्रोव्हाइड नाही केला तर काय होईल, कॉन्क्रीट एकमेकाला हे 2 पोर्शन आहे असे असतील, पुन्हा दाखवतो. हे समोरासमोर आलेले हा एक आणि उरलेला हा पोर्शन पुढचा इथून, हा एक इथून पुढचा पोर्शन आणि हा एक इथून हा पुढचा पोर्शन. काय होईल, एकमेकांना ढकलतील, एकमेकांना असे पुश करतील, समोरासमोर असे पुश करतील समोरासमोर. त्यामुळे काय होईल, इथे क्रॅक्स फॉर्म होतील, असे क्रॅक्स येतील आणि संपूर्ण रोड डिस्टर्ब होईल. तुम्हाला एक डायग्राम दाखवतो, त्यावरून तुम्हाला समजेल. ह्या डायग्राममध्ये बघू शकता तुम्ही, असे क्रॅक्स फॉर्म होतील. हे बघा तुम्ही, असे हे क्रॅक्स फॉर्म होतील, असे हे क्रॅक्स येतील सगळीकडे रोडमध्ये. त्यामुळे आपल्याला काय करावं लागतात, एक्सपान्शन जॉईंट्स प्रोव्हाइड करावे लागतात. आणि कॉन्ट्रॅक्शन जॉईंट्स का असतात ते आपण पुढे बघूया. या डायग्राममध्ये तुम्हाला दाखवतो. इथे हे काय आहेत, एक्सपान्शन जॉईंट ह्या साईडला दिसत आहे, ते ह्या साईडला जे दिसत आहेत यांना काय म्हणतो आपण, एक्सपान्शन जॉईंट. 40 मीटर्सवर असतात, ॲटलिस्ट 40 मीटर्सवर असतात. आणि हे जॉईंट्स दिसत आहेत यांना काय म्हणतो आपण, कॉन्ट्रॅक्शन जॉईंट. कॉन्ट्रॅक्शन जॉईंटमध्ये स्टील प्रोव्हाइड केलेलं नसतं, कारण कॉन्क्रीट काय होतं, कॉन्ट्रॅक्ट होतं आहे म्हणजे काय होतं आहे, एकमेकावर प्रेस होतं आहे. ते प्रेस होतं आहे म्हणजे काय होतं आहे, कंप्रेशन होतं आहे, कंप्रेशन. आणि इथे काय होतं आहे, दूर जातं आहे, एकमेकांपासून लांब जाणार आहे, एक्सपांड होणार आहे कॉन्क्रीट. ज्यावेळी ते एक्सपांड होणार त्यावेळी काय होणार, तिथे टेन्शन येणार आहे, टेन्शन. आणि आपण बघितलं सुरुवातीला, कॉन्क्रीट वीक इन टेन्शन, आणि टेन्शन आल्यामुळे तो कॉन्क्रीट काय होईल, ब्रेक होईल. ब्रेक होऊ नये म्हणून आपण काय करतो, स्टील प्रोव्हाइड करतो. आणि स्टील स्ट्रॉंग इन टेन्शन, स्टील टेन्शन घेऊ शकतं, त्यामुळे आपण स्टील प्रोव्हाइड करतो. तर इथे बघू शकता ह्या डायग्राममध्ये पण हे काय आहे, कॉन्ट्रॅक्शन जॉईंट्स आहेत. कॉन्ट्रॅक्शन जॉईंट्स तुम्ही बघितले असेल रोडवर, कॉन्ट्रॅक्शन जॉईंट हे करताना. तरी पण तुम्हाला एक डायग्राम दाखवतो कॉन्ट्रॅक्शन जॉईंटची. इथे बघू शकता ह्या डायग्राममध्ये. आता इथे एक्सपान्शन जॉईंट्स दिसत नाहीत, कॉन्ट्रॅक्शन जॉईंट्स दिसत आहेत. आता हे जॉईंट्स आहेत, हा जॉईंट काय, कॉन्ट्रॅक्शन जॉईंट. हे मशीन्सने एक तुम्ही बघितलं असेल, ब्लेड लावलेलं असतं त्या मशीनला पुढे, आणि असे एक ग्रूव्स टाईप मारले जातात जॉईंट्स. असे एक जॉईंट्स असतात हे थोडक्यात. या बघितले असतील तुम्ही, मुंबई गोवा हायवेवर बरेचसे आहे ते. आणि 5 मीटर्सवरच असतात, 5 मीटरवर प्रत्येकी असतात ते. यांना काय म्हणतो आपण, कॉन्ट्रॅक्शन जॉईंट. कॉन्ट्रॅक्शन जॉईंट, कॉन्ट्रॅक्शन जॉईंट्स म्हणतात. मेन्शन करून ठेवा तुम्ही पण, कॉन्ट्रॅक्शन जॉईंट्स. ओके, तर नेक्स्ट बघूया का प्रोव्हाइड केले जातात एक्सपान्शन जॉईंट्स, कॉन्ट्रॅक्शन जॉईंट्स, आणि त्याचे टाईप्स पण बघूया. तर ट्रान्सवर्स जॉईंट, द जॉईंट्स प्रोव्हाइडेड इन द ट्रान्सवर्स डायरेक्शन ऑफ द रोड स्लॅब मॅक्झिमम ॲट द 5 मीटर इंटरवल आर नोन ॲज ट्रान्सवर्स जॉईंट्स. आता हे बघू शकता ट्रान्सवर्स जॉईंट, या डायग्राममध्ये पण दिसत आहे तुम्हाला ट्रान्सवर्स जॉईंट्स. हे बघा, हे काय, लॉंगिट्युडिनल जॉईंट, आणि हे ट्रान्सवर्स डायरेक्शनमध्ये जे प्रोव्हाइड करतात ते ट्रान्सवर्स जॉईंट्स. आणि यामधलं डिस्टन्स किती असतं, 5 मीटर. या दोघांमधलं डिस्टन्स किती असेल, 5 मीटर. ओके, द मेन पर्पज ऑफ ट्रान्सवर्स जॉईंट इज टू अलाव द एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन अँड वॉर्पिंग ऑफ द रोड स्लॅब. समजलं तुम्हाला, एक्सपान्शन, कॉन्ट्रॅक्शन आणि वॉर्पिंग हे अलाव करणं, हे मेन काम कोणाचं असतं, ट्रान्सवर्स जॉईंटचं. जर हे झालं नाही तर काय होईल, रोडमध्ये क्रॅक्स पडतील. तुम्हाला क्रॅक्स दाखवलेत आत्ताच फोटो. जर आपण हे जॉईंट्स जर प्रोव्हाइड नाही केले तर काय होईल, कॉन्क्रीट तर एक्सपांड होणार. टेम्परेचर वाढलं म्हणजे कॉन्क्रीट एक्सपांड होणारच. आणि ज्यावेळी थंडी असेल, टेम्परेचर कमी होईल, त्यावेळी कॉन्क्रीट काय होणार आहे, कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. त्यामुळे पण काय होईल, असे दूर दूर जाईल, का एक्सपांड होईल कॉन्क्रीट, कॉन्ट्रॅक्ट होईल. त्यामुळे कॉन्क्रीटमध्ये क्रॅक्स येण्याचे चान्सेस असतात. जर त्याला फ्रीली एक्सपांड होऊ नाही दिलं आपण,
जर जॉईंट्सच नाही प्रोव्हाइड केले, फ्रीली एक्सपांडच होणार नाही ते जॉईंट्स नाही प्रोव्हाइड केले, तर त्यामुळे इंटरनल त्यांच्यामध्ये काय होईल, ढकलाढकल होईल इथे. त्यामुळे काय होईल, इथे क्रॅक्स फॉर्म होणार आहेत. इथे काय होणार आहेत, क्रॅक्स फॉर्म होणार आहेत. इथे सगळीकडे असे क्रॅक्स फॉर्म होणार आहेत आणि रोड पूर्ण तुमचा डॅमेज होऊन जाईल. ठीक आहे. त्यामुळे आपण काय करतो, एक्सपान्शन जॉईंट्स प्रोव्हाइड करतो. इथे आत्ता टाईप्स बघूया, कॉन्ट्रॅक्शन जॉईंट्स आणि एक्सपान्शन जॉईंटचे, ट्रान्सफर जॉईंटचे टाईप्स बघूया. आता इथे दाखवले तर पहिला काय टाईप आहे, एक्सपान्शन जॉईंट. ट्रान्सफर जॉईंटमधला पहिला टाईप काय, एक्सपान्शन जॉईंट्स. द डेफिनेशन बघूया. द ट्रान्सफर जॉईंट्स constructed to allow the expansion of the road slab due to increase in temperature are known as expansion joint. टेम्परेचर इन्क्रीज झालं की कॉन्क्रीट एक्सपांड होणारच आहे. एक्सपांड झाल्यावर कॉन्क्रीट काय होईल, त्याला एक्सपांड होण्यासाठी स्पेस पाहिजे ना, तो स्पेस आपण इथे देतो आहे. आता ह्या डायग्राममध्ये तुम्हाला परत दाखवतो. तर इथे बघा व्यवस्थित. आता हा एक रोडचा स्लॅब आहे सेपरेट, इकडचा एक रोडचा स्लॅब आहे. ट्रान्सवर्स दाखवतो आहे आता मी, लॉंगिट्युडिनल नाही आहे, ट्रान्सवर्स जॉईंट आहे हा. तर हा पोर्शन काय होणार आहे, पुढे एक्सपांड होण्याचा प्रयत्न करणार. टेम्परेचर वाढलं की हा पुढे येईल, असा आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करेल, बरोबर, एक्सपांड होईल. आणि तो एक्सपांड होण्यासाठी आपण काय करतो, हा एवढा स्पेस त्यांना देतो आहे. किती, 10 to 12 mm स्पेस असेल तो आपण त्यांना देतो आहे, बरोबर. ज्यांना आपण हा स्पेस देतो आहे. आणि ह्या बारला काय म्हणतात, डॉवेल बार. आता डॉवेल बार्स मगाशीच मी तुम्हाला दाखवले प्लॅनमध्ये त्या. आता हा काय सेक्शन आहे, जर रोडमधून कट केला तर आपल्याला असा दिसेल. आता त्या डायग्राममध्ये परत जाऊया, तुम्हाला दाखवतो कुठून डायग्राम कट केली तर कशी दिसते. आता ही डायग्राम कशी कट करत असतील, अशी आडवी जर आपण कट केली, हा पोर्शन इथला जर आपण बघितला समोरून, तर आपल्याला कसं दिसेल, तर आपल्याला हे बार्स दिसतील. दाखवतो तुम्हाला इथे. आता हे आपल्याला बार्स दिसतील अशा आडवे. आणि हा सिलर जॉईंट्स असेल आपल्या इथे, काहीतरी आपण बिट्युमेन फिल करतो. ठीक आहे. एक्सपान्शन जॉईंट्स आर प्रोव्हाइडेड राईट अँगल टू द सेंटर लाईन ऑफ द रोड ॲट 15 to 20 मीटर इंटरवल. 20 मीटर मॅक्झिमम 40 मीटर इंटरवल असू शकतं, पण नॉर्मली 20 मीटर इंटरवलवर आपण एक्सपान्शन जॉईंट्स प्रोव्हाइड करतो. आणि कॉन्ट्रॅक्शन जॉईंट हे पर 5 मीटरला आपण प्रोव्हाइड करतो आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघूया कॉन्ट्रॅक्शन जॉईंट्स. कॉन्ट्रॅक्शन जॉईंट्स इथे बघू शकता. कॉन्ट्रॅक्शन जॉईंटमध्ये नॉर्मली स्टील प्रोव्हाइड केलं जात नाही, पण इथे दाखवलं आहे त्यांनी स्टील, पण काय गरज नसते, स्टील प्रोव्हाइड केलं जात नाही. डायरेक्ट हे जॉईंट्स मारले जातात आणि तिथे सिलर म्हणजे बिट्युमेन फिल केलं जातं. आता बघा इथे डेफिनेशन. द ट्रान्सफर जॉईंट्स कन्स्ट्रक्टेड सो ॲज टू अलाव द कॉन्ट्रॅक्शन ऑफ द रोड स्लॅब ड्यू टू increase in temperature or decrease in temperature, decrease in temperature. टेम्परेचर डिक्रीज होतं त्यावेळी काय होतं, कॉन्ट्रॅक्ट होतं. थंडीमुळे काय होतं, रोड कॉन्ट्रॅक्ट होतो, गरमीमध्ये एक्सपांड होतो. ठीक आहे. ज्यावेळी कॉन्ट्रॅक्ट होतं रोड, त्यावेळी काय होईल, हा पोर्शन जवळजवळ येतील. हे पोर्शन काय होतील, जवळजवळ येण्याचा प्रयत्न करतील, कॉन्ट्रॅक्ट होण्याचा प्रयत्न करतील. त्यावेळी काय, इथे फक्त सिलर प्रोव्हाइड केला जातो. ठीक आहे. द ट्रान्सफर जॉईंट्स कन्स्ट्रक्टेड टू कंट्रोल द बेंडिंग ऑफ द रोड. वॉर्पिंग म्हणजे काय, असं दुडणे थोडक्यात. वॉर्प होतं रोड म्हणजे बेंड होतं थोडक्यात. तो बेंड होऊ नये त्यासाठी कुठचे जॉईंट्स प्रोव्हाइड केले जातात, वॉर्पिंग जॉईंट्स. इथे बघू शकता तुम्ही. द ट्रान्सफर जॉईंट्स कन्स्ट्रक्टेड टू कंट्रोल द बेंडिंग ऑफ द रोड स्लॅब ड्यू टू डिफरंट इन मॉइश्चर कंटेंट और टेम्परेचर ॲट इट्स टॉप अँड बॉटम आर नोन ॲज वॉर्पिंग ऑफ रोड. जर टेम्परेचर जर चेंज होत असेल तर बेंड होतं रोड. म्हणजे थोडक्यात दाखवतो तुम्हाला शेप, असा रोडचा शेप समजा, असा बेंड होऊ शकतो रोड, असा शेप होऊ शकतो रोडचा, बेंड होऊ शकतो जर टेम्परेचरमध्ये व्हेरिएशन. इकडच्या बॉटमला टेम्परेचर जर 30 डिग्री होत असेल आणि वरती जर कमी असेल टेम्परेचर 25 डिग्री असेल, तर इकडचे 20 डिग्री असेल समजा, तर इकडचं टेम्परेचर कमी असल्यामुळे इकडे कॉन्ट्रॅक्ट होईल आणि इकडे एक्सपान्शन होईल, बरोबर. त्यामुळे रोडचा शेप असा होऊ शकतो, बेंड असा होऊ शकतो. आणि इकडे त्यामुळे काय होऊ शकतात, इथे क्रॅक्स येऊ शकतात. हे मेंटेन करण्यासाठी मग रोड पूर्ण तुमचा डॅमेजच होईल. त्यामुळे हे कंट्रोल करण्यासाठी वॉर्पिंग जॉईंट्स प्रोव्हाइड केले जातात. ठीक आहे. नेक्स्ट बघूया कन्स्ट्रक्शन जॉईंट. हे कन्स्ट्रक्शन जॉईंट हे टेम्पररी जॉईंट्स असतात.
द ट्रान्सफर जॉईंट्स कन्स्ट्रक्टेड व्हेन द construction work of the road slab is to be ended at a place other than the specific joint due to any reason. समजा कुठेतरी तुमचं वर्क तुम्ही थांबवत आहे, तिथे काय करतात, तिथे एक जॉईंट्स प्रोव्हाइड केला जातो, त्याला कन्स्ट्रक्शन जॉईंट म्हणतात. हे काय आहेत, वॉर्पिंग जॉईंट्स दाखवले आहेत, वॉर्पिंग जॉईंट्स ऑफ द ट्रान्सफर रोड. सेम जॉईंट असतो तो हा पण इथे बॉटमला काय केला जातो, फिलर प्रोव्हाइड केला जातो. त्यामुळे इथे पण समजा टेम्परेचर वगैरे इन्क्रीज झालं, डिक्रीज झालं तर काय होईल, इझिली ते बॅलन्स करता येईल. इथे पण फिलर काहीतरी प्रोव्हाइड केला जातो. ठीक आहे. आणि इथे वर्क एनी रिजनमध्ये तुम्ही जर वर्क थांबवत असाल तर तिथे एक जॉईंट प्रोव्हाइड केला जातो, त्याला कन्स्ट्रक्शन जॉईंट म्हणतात. द ट्रान्सफर जॉईंट कन्स्ट्रक्टेड व्हेन द कन्स्ट्रक्शन वर्क ऑफ द रोड स्लॅब इज टू बी एंडेड ॲट अ प्लेस अदर दॅन अ स्पेसिफिक जॉईंट. जॉईंटच्या कुठेतरी अदर दॅन जर तुमचे वर्क थांबत असेल तिथे काय केला जातो, जॉईंट्स प्रोव्हाइड केला जातो, कारण नवीन कन्स्ट्रक्शन तुम्ही तिथून पुढे स्टार्ट करणार आहात. त्यामुळे तिथे कन्स्ट्रक्शन जॉईंट प्रोव्हाइड केला जातो. नेक्स्ट आहे जॉईंट फिलर अँड सीलर. आता इथे ह्या डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता, फिलर काहीतरी बॉटमचा पोर्शन असतो, तिथे फिल केलं जातं काहीतरी. फिलर कुठचे आहे ते आपण पुढे बघूया. ते बॉटम पोर्शन असतो हा फिल केला जातो फिलरने, वूड वगैरे यूज करतात. आणि टॉप पोर्शन असतो त्याला सीलर म्हणतात. काय हा जो क्रॅक्स आपण जो रोडचा काय म्हणतात त्याला जॉईंटसाठी आपण एक पोर्शन पूर्ण कट करतो, 10 to 12 mm असेल, त्यात आपण काहीतरी सील करतो, बिट्युमेन आपण फिल करतो, जेणेकरून वॉटर आतमध्ये जाऊ नये ह्यासाठी. तर आता बघूया आपण जॉईंट फिलर अँड सीलर. ओके, तर आता आपण बघूया. द फर्स्ट बघूया जॉईंट फिलर. The joint spaces are first filled and with filler material are known as joint filler. The joint spaces are first filled with filler. इथला जॉईंट असतो तो पहिल्यांदा फिल केला जातो फिलरने फिल केला जातो. म्हणजे आता कोणकोणते फिलर असतात ते बघूया. सॉफ्टवूड, इंटिग्रेटेड फायबर बोर्ड, कॉर्क बाउंडेड विथ ब्युटिमेन, कॉर्क पण यूज केला जातो आणि सॉफ्टवूड पण इथे यूज केले जातात. ठीक आहे. यांना काय म्हणतो आपण, फिलर, फिल करतो तिथे आपण. आणि आता सीलर. द जॉईंट स्पेसेस आर फर्स्ट फिल्ड विथ फिलर मटेरियल अँड टॉप जॉईंट्स आर सील्ड बाय यूजिंग द मटेरियल आर नोन ॲज जॉईंट सीलर. जॉईंट सीलर महत्त्वाचं असतं. आपण टॉप पोर्शन सील केला पाहिजे, नाहीतर ऑर्डर आतमध्ये जर गेलं तर पूर्ण रोड काय होईल, डिस्टर्ब होऊन जाईल, पूर्ण कोलॅप्स होईल तुमचा रोड, तो पूर्ण निघून जाईल ते कॉन्क्रीट वगैरे. त्यामुळे जॉईंट सीलर यूज करतात. ब्युटिमेन, रबर ब्युटिमेन असे यूज केले जातात. आणि ते जॉईंट जे आपण सीलर यूज करणार आहोत मोस्टली, ते कसं असलं पाहिजे, इम्परमेबल, ज्यामुळे त्यातून वॉटर काय होणार नाही, पर्क्युलेट होणार नाही, आणि फ्लेक्झिबल असलं पाहिजे. ज्यावेळी जे दोन साईडचे रोड असतात, दाखवतो तुम्हाला, दोन साईडचे रोड पोर्शन्स असतात, हे पोर्शन्स असतात, ज्यावेळी ते एक्सपांड होतात किंवा कॉन्ट्रॅक्ट होतात, हा एक पोर्शन आणि हा एक पोर्शन ज्यावेळी एक्सपांड होतात त्यावेळी हे काय झालं पाहिजे, कंप्रेस झालं पाहिजे, फ्लेक्झिबल असलं पाहिजे. त्यामुळे आतमधल्या कॉन्क्रीट कसं असतं, आता आपण बिट्युमेन कसं असतं, फ्लेक्झिबल असतं. आपण सुरुवातीलाच बघितलं फ्लेक्झिबल पेमेंट अँड रिजिड पेमेंट. बिट्युमेन फ्लेक्झिबल असल्यामुळे त्याला आपण फ्लेक्झिबल पेमेंट म्हणतो, समजलं. त्यामुळे ते काय होतं, ज्यावेळी रोड पुढे येईल, असा एक्सपांड होईल असा रोड पुढे, त्यावेळी काय झालं पाहिजे, हे झालं पाहिजे, काय झालं, कंप्रेस झालं पाहिजे. ठीक आहे. ते कसं असलं पाहिजे मटेरियल, म्हणजे फ्लेक्झिबल असले पाहिजे, फ्लेक्झिबल टू अकोमोडेट द लोड, अकोमोडेट द स्लॅब मुवमेंट होईल स्लॅबची, ती त्याने अकोमोडेट केली पाहिजे. ठीक आहे. तर हे होतं तुमचं 3rd चॅप्टर. आता हे कंप्लीट झालं आहे पूर्ण. हे टेस्ट होते तुमचे सुरुवातीला, त्याचे लिंक मी तुम्हाला दिलेले. डक्टिलिटी टेस्ट, ब्युटिमेनची कशी काय करायची असते, टेस्ट ऑफ ब्युटिमेन अँड टेस्ट ऑफ शेप टेस्ट ऑफ ॲग्रिगेट, त्याच्यामध्ये फ्लॅकिनेस टेस्ट, इलॉंगेशन टेस्ट आणि अँग्युलरिटी नंबर टेस्ट, याचे तुम्हाला लिंक मी दिलेले, तुम्ही बघितले असतील. जास्त फ्लॅकी जर हे असेल, ॲग्रिगेट असेल, तर ते आपण यूज करू शकत नाही. कितीपर्यंत जर फ्लॅकी, किती पर्सेंटेज ॲग्रिगेट जर फ्लॅकी असेल तर ते आपण यूज करू शकतो, किती पर्सेंटेज इलॉंगेटेड असेल तर ते आपण यूज करू शकतो. ते चांगलं एक्सप्लेन केलेलं होतं त्या व्हिडिओजमध्ये.
आणि ते आपण कसे काय टेस्ट करणार आहोत पुढे, जर कॉलेज सुरू झालं तुम्ही आलात तर पण ते प्रॅक्टिकल पण करणार आहोत. त्याआधी तुम्हाला मी व्हिडिओज पाठवले, ते व्यवस्थित बघा, परत बघा ते व्हिडिओज, आणि त्यावर आपण करून नंतर टेस्ट ऑन बिट्युमेन पण आपण बघितलेले, त्याचे व्हिडिओ तुम्हाला पाठवले. डक्टिलिटी टेस्ट, पेनिट्रेशन टेस्ट, सॉफ्टनिंग टेस्ट, फायर अँड फ्लॅश अँड फायर पॉईंट टेस्ट, हे आपण हे जे 4 टेस्ट आहेत तुम्हाला ते मी पाठवलेत. आणि एक तरी टेस्ट तुम्हाला एक्झामला विचारलीच जाणार आहे, त्यामुळे सगळे टेस्ट व्यवस्थित बघा. का आपण टेस्ट हे करतो, जर बिट्युमेन डायरेक्ट आपण रोडसाठी यूज करू शकत नाही, कुठचा पण रोडचं कॉन्ट्रॅक्ट घेतात त्यावेळी डायरेक्ट ते बिट्युमेन यूज करत नाहीत, करतात आता पण जे अकॉर्डिंग टू रूल्स ते डायरेक्ट यूज करायचे नसतं, तर त्याची टेस्ट करायचे असतात. पेनेट्रेशन टेस्ट, ते तेवढं पेनेट्रेट झालं पाहिजे त्या टेम्परेचरला. सॉफ्टनिंग पॉईंट आहे, डक्टिलिटी, ज्यावेळी आपण मशीन आहे आपल्या कॉलेजमध्ये त्या तिथे हे असतात बिट्युमेनचे छोटे छोटे तुकडे घ्यायचे असतात आणि ते ह्यामध्ये फिक्स करायचे असतात त्या मशीनमध्ये, आणि ते स्ट्रेच केले जातात. त्यावेळी ते 75 mm पर्यंत तरी 75 सेंटीमीटर ते स्ट्रेच झालं पाहिजे, तरच ते आपण यूज करू शकतो बिट्युमेन. हे बघा, एक एक बिट्युमेनची स्ट्रीप आपण घेतो, ते 10 mm बाय 10 mm म्हणजे 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटरचे बिट्युमेन सॅम्पल आपण घेतो, ते आपण फिक्स करतो मशीनमध्ये त्या, आणि असं आपण स्ट्रेच करतो, आणि त्याचा ब्रेक पॉईंट आपण बघतो ते कधी ब्रेक होणार आहे. ठीक आहे, हे आपण डिटेलमध्ये बघूया. सध्या तुम्हाला मी व्हिडिओज पाठवले, ते व्यवस्थित बघा, आणि काय डाऊट्स असतील तर विचारा मला. ठीक आहे, ओके.